नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 12 जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत. मानिनीच्या डोक्यात काल वसुआत्या जे काही बोलल्या तेच फिरत असतं. तेवढ्यातच तेथे नंदिनी येते आणि ती मानिनीला असं बघून म्हणते, आई तुम्ही कुठे हरवलात, काय झालं? तर मानिनी म्हणते, अगं नाही, पण तू आज लवकर बाहेर पडतीयस का? आणखी कुठे वेगळीकडे जायचं आहे का तुला? तर नंदिनी म्हणते, नाही, मला आनंद निवासला जायचं आहे, थोडं काम होतं ना म्हणून जरा लवकर निघाले. तर लगेच मानिनी विचारते, जीवा कुठे आहे? नंदिनी सांगते, ते आंघोळीला गेलेत, मी येऊ का? तर लगेच मानिनी म्हणते, आंघोळीलाच गेलाय ना तो, मग येईल तो इतक्यात, तो सोडेल तुला. तर नंदिनी म्हणते, नाही नको आई, म्हणजे माझ्यामुळे त्यांची खूप धावपळ होते, शिवाय घाईघाईत नाश्ता पण नाही होत त्यांचा, मी निघते पटकन. तर लगेच मानिनी म्हणते, अगं बायकोसाठी नवऱ्याची थोडी धावपळ झाली तरी काही हरकत नाही. तर मानिनी विचारते, तू जीवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतेयस का गं? म्हणजे तो आंघोळीला गेला असतानाच तुला पटकन बाहेर पडायचंय? नंदिनी म्हणत असते, नाही आई, अहो असं काहीच नाही. असं का वाटतंय तुम्हाला? तर मानिनी म्हणते, कारण जीवाने तुला सोडायला यावं अशी तुझी इच्छा असायची पूर्वी, म्हणजे तसं मला तुझ्या वागण्यातून बोलण्यातून वाटायचं, आणि आता तो सोडायला यायला तयार आहे. तर तू काही ना काहीतरी कारण सांगून एकटी निघून जातीयस असं का वाटतंय मला? नंदिनी म्हणत असते, नाही आई, असं खरंच काही नाही, अजिबात नाही आहे. ॲक्च्युली आज मला खरंच आनंद निवासमध्ये महत्त्वाचं काम आहे म्हणून मी लवकर निघाले. काय आहे, आज आनंद निवासला मिस्टर अँड मिसेस महाजन येणार आहेत. ते आपल्या देशात राहत नाहीत, दुसऱ्या देशात राहतात. नेमके ते आज भारतात आलेत आणि मुंबईत आहेत. आज ते आनंद निवासला भेट देणार आहेत. त्यांची खूप मदत होत असते, आर्थिक मदत होत असते आनंद निवासला. सो त्यांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी जाती आहे. तर मानिनी म्हणत असते, अगं पण जीवा. नंदिनी म्हणते, असू देत नाही, त्यांनी विचारलं तर सांगा मी निघून गेले म्हणून, येते मी, असं म्हणून ती गडबडीने नंदिनी घरातून बाहेर पडते. नंदिनीचं असं वागणं बघून तर मानिनीला काही सुचत नसतं आणि ती मनातल्या मनात विचार करत असते, का गं असं वागायला लागली आहेस तू नंदिनी? वसुताई म्हणाल्या तसं खरंच तुझ्या वागण्यात बदल झालाय. बाकी कोणी नाही, पण तू माझी पहिली आणि शेवटची आशा आहेस. तू तरी असं नको वागूस. तेव्हा वसुताईंची बत्तीशी ओठायला नको. इकडे वसुआत्या फोनवर बोलत असते, त्यावेळी ती म्हणत असते, माझी बत्तीशी नक्की वटणार. ती रम्याला म्हणत असते, मी जे बोलते ना ते खरं होतंच. तर लगेच रम्या म्हणते, हो ना, काल रात्री पार्थचा मेसेज आला, उद्या ऑफिसला लवकर निघूयात, म्हणून मी आपलं इमानदारीने अलार्म लावला आणि झोपले. सकाळी ते काव्या कुठे होती काय माहिती, पण पार्थ तयार होऊन आला आणि आम्ही ऑफिसमध्ये पोचलो सुद्धा. वसुआत्या म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे का रम्या, रोज सकाळी पार्थने ऑफिसला जाताना असंच काव्याला चुकवायला पाहिजे. तर रम्या म्हणते, हो ना, काय मज्जा येईल, आणि आज आम्ही लवकर निघालो ना, त्यामुळे रस्ते मोकळे मिळाले आम्हाला ना, ट्रॅफिक, आणि गाडीमध्ये मी आणि पार्थ आणि किशोर कुमार. वा, अगं हा प्रवास संपूच नाही असं वाटत होतं मला. पार्थने ना मी हट्ट धरला म्हणून आमच्या नेहमीच्या ठिकाणी गाडी थांबवली. मग आम्ही गरमागरम इडली सांबर खाल्ला, इडली सांबर आणि फिल्टर कॉफी, लाईक ओल्ड टाइम्स. तर वसुआत्या म्हणते, चला, म्हणजे सगळं कसं तुझ्या मनासारखं होतंय, हो ना? रम्या म्हणते, मनासारखं होतंय, या सगळ्या मागचं कारण कुठे कळलंय अजून? पार्थ त्या काव्याला टाळतोय हे खरं आहे, पण का, कशासाठी? वसुआत्या म्हणते, तेच तर शोधून काढायचं आहे ना आपल्याला. रम्या म्हणते, हे तू लक्षात ठेव म्हणजे झालं, कुठलंही कारण न देता आज सगळं शोधून काढ. तर वसुआत्या म्हणते, हो ग बाई, नाही कारण देणार आहे. आता थोड्या वेळामध्ये काव्या क्लासला जायला निघेल. एकदा का ती क्लासला गेली ना की मग मी तिच्या खोलीत शिरेन, अख्खी खोली पिंजून काढेन, आणि जर का माझ्या हाती काही लागलं ना तर लगेच तुला फोन करून कळवेन, मग तर झालं. तर रम्या म्हणते, ओके, आता मला जायला लागेल, पार्थ वाट बघतोय, क्लायंट येणार आहेत, पण आज कुठल्याही परिस्थितीत मला गुड न्यूज हवीच. वसुआत्या म्हणते, मिळेल, यू जस्ट डोंट वरी, ओके. आणि त्या दोघी फोन ठेवून देतात. इकडे जेव्हा आंघोळ करून बाहेर आलेला असतो आणि तो बघतो तर त्याला तिथे नंदिनी दिसत नाही. तर तो स्वतःशीच म्हणत असतो, ही चकाचक बाई गेली वाटतं, नाश्ता करून जाण्याच्या आत तिला गाठलं पाहिजे काहीही करून. एक काम करतो, आज आईसमोरच हिला विचारतो, म्हणजे ती नाही म्हणू शकणार नाही. आवाज जीवा तसा हुशार आहेस, टाइमपास होतोय खूप, आणि तो पटकन खाली पळतो. तो पटकन खाली येऊन ब्रेकफास्टसाठी बसतो आणि तो अंड खात असतो. त्यावेळी मोठ्याने तो ओरडतो, नंदिनी, माझं अंड खाऊन झालं की मी तुला ड्रॉप करायला येईन, ओके. तेवढ्यातच मानिनी लगेच म्हणते, नंदिनी नाही आहे.
तर जीवा म्हणतो ती रूममध्ये नव्हते, मला वाटलं किचनमध्ये असेल. आणि मानिनी सांगते नंदिनी लवकर ऑफिसला गेली. तर काका तिथे कोडं सोडवत उभारलेला असतो, तर तो त्याला म्हणतो तू लवकर आवरून खाली यायचं ना मग. आय डोंट लाईक धिस. तर जेव्हा म्हणतो आज 5 मिनिटं लवकर आवरले मी, तुला काय माहिती. तर काका म्हणतो जाऊ दे, गेली आता नंदिनी, आता मला कोडं सोडवायला मदत कर चल. जीवा म्हणतो तुझी तू सोडव रे कोडी, इथे मला माझ्या आयुष्याची कोडी सुटता सुटेना. तर मानिनी लगेच म्हणते तुला कसली कोडी पडली आहे जीवा. तर जीवा म्हणतो नाही नाही ते आपलं असंच. तर काका म्हणतो फक्त एक शब्द सुचव, माझं अख्खं कोडं सुटेल. जीवा म्हणत असतो मला नाही आहे रे मूड, तुझं तू सोडव ना. बरं ऐक ना, ते बाजूला ठेव. ऐक ना, नंदिनी माझ्यावर रागवली आहे रे, तिला कसं मॅनेज करू ते सांग ना मला प्लीज. काय झाली आहे ना, ती सतत माझ्यावर चिडचिड करते, रागवली आहे. आधी अशी ती नव्हती रे, माझ्यामुळे अशी झाली आहे. काय करू बोल ना पटकन प्लीज प्लीज प्लीज. काका म्हणतो थांब आधी मला कोडं सोडवू दे. आणि तो म्हणत असतो तोंडात टाकल्यास विरघळते, जिभेला चटक लावते, घरात पण बनवता येते आणि बाहेर रस्त्यावर खाल्लं तर उत्तम. 4 अक्षरी शब्द, विचार कर, 4 अक्षरी शब्द. तर जीवा म्हणतो अरे मी काय बोलतोय, तुझं काय चाललंय. तर काका म्हणतो मला एक शब्द सुचव, मी तुला मदत करतो. तर जीवा लगेच म्हणतो पाणीपुरी. काका म्हणतो आय लाईक धिस पाणीपुरी. आणि जीवाला आठवतं नंदिनीला सुद्धा पाणीपुरी खूप आवडते. तर जीवा लगेच म्हणतो आज अकेली बसंती नाही, पुरा गाव पाणीपुरी खायगा. आणि जीवा पटकन बाहेर पळायला जातो आणि त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते, परंतु जीवा तोपर्यंत बाहेर जातो. तर मानिनी विचारते जीवा हा अचानक असा कुठे गेला. तर काका लगेच म्हणतो कुठल्या तरी बसंतीला शोधायला गेलाय. मानिनी म्हणते कुठल्या तरी म्हणजे काय, याची बसंती म्हणजे नंदिनीच असणार ना. आणि जीवासाठी आणलेला चहा काका घेऊन प्यायला लागतो. इकडे नंदिनी आनंद निवासमध्ये सगळ्यांना सांगत असते आपल्या आनंद निवासचं आणि आपल्या प्रत्येक जणाचं त्यांच्यावर छान इम्प्रेशन पडायला पाहिजे. काय आहे आपण एवढी मेहनत घेतो, इतकी छान कामं करतो, त्यांनाही वाटलं पाहिजे ना की त्यांनी दिलेल्या पैशाने आपण एक छान उत्तम संस्था चालवतोय. काय महाजनेसारख्या माणसांची आपल्याला खूप गरज आहे, त्यामुळे त्यांची काळजी घेण्यात कुठलीही कमतरता नाही राहिली पाहिजे. खाण्यापिण्याची छान व्यवस्था करा आणि ताई मिनरल वॉटरच्या बाटल्या मागवून घ्या आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत की नाही ते नीट चेक करा. आणि नंदिनीला फोन येतो तर ती आतमध्ये निघून जाते. तर त्यातील एक ताई बाकी सगळ्यांना सांगते आत्ताच मला जीवाचा फोन आला होता, तो आता इथे येतोय काहीतरी मोठं सरप्राईज द्यायला. तर दुसरी विचारते अगं ताई पण आपल्याकडे आज गेस्ट येणार आहेत ना. ताई म्हणते गेस्ट तर येणारच आहेत, पण जीवा म्हणाला मी सगळं खाण्यापिण्याचं बघतो, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. तर दुसरी लगेच म्हणते अहो पण मॅडमने सांगितलंय त्याचं काय. तर ताई म्हणते माझं बोलणं झालंय, तो बघणार आहे सगळं काही. त्या लगेच म्हणतात चला मग मॅडमला सांगूया. तर ताई म्हणते नाही नाही त्यांना सांगायचं नाही, त्याने सांगितलंय की तो इथे येईपर्यंत हे सगळं सरप्राईज ठेवायचं आहे. तेवढ्यात नंदिनी फोनवर बोलून बाहेर येते आणि विचारते काय झालं. तर सगळे म्हणतात काही नाही. तर लगेच नंदिनी विचारते काय झालं अचानक, तुम्ही सगळे का हसताय. प्लीज मी विनंती करते आज सगळं छान आणि व्यवस्थित झालं पाहिजे, कुठलाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर ताई म्हणते होणार होणार. आणि सगळे आवरायला जातात. तर नंदिनीला मात्र यांचं काय सुरू आहे ते कळत नसतं. घरी मानिनी आणि वसुआत्या किचनमध्ये असतात. त्यावेळी मानिनी वसुआत्याला विचारते कशी झाली आहे कॉफी ताई. तर वसुआत्या म्हणते मस्त. तेवढ्यात काव्यासुद्धा किचनमध्ये येते. तर मानिनी विचारते अगं काव्या तू कुठे होतीस. तर वसुआत्या लगेच म्हणते हो ना कुठे होतीस तू, तुझी खोली तर रिकामीच होती. काव्या म्हणते मी माझ्या खोलीत नव्हते, हे तुम्हाला कसं कळलं, तुम्ही माझ्या खोलीत गेला होता का. वसुआत्या म्हणते गेले होते म्हणजे काय, अगं गेले होते ना, मी म्हटलं तू अभ्यास करत असशील, दमली असशील, तुला म्हणावं की चल बाई आपण कॉफी पिऊ म्हणून गेले होते ग, पण काय उपयोग, बघते तर तुझी खोली रिकामी. तर काव्या लगेच म्हणते मी गच्चीवर गेले होते, पहाटेपासनं मी गच्चीवरच अभ्यास करते. तर मानिनी लगेच म्हणते हो का, तुला आवडतं का गच्चीवर. काव्या म्हणते काकू कधी कधी कसं असतं आवडीपेक्षा गरज महत्त्वाची असते. तर मानिनी विचारते का गं. तर काव्या म्हणते आपल्या घरात भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट राहतात, घोरण्याच्या बाबतीत सुद्धा नंबर 1 आहेत. एकदा का त्यांची घोरण्याची गाडी सुरू झाली की त्या गाडीला ब्रेक लागत नाही. त्या आवाजात थोडंसं डिस्टर्ब होत होतं म्हणून मी गच्चीवर जाऊन अभ्यास करत होते. बाय द वे गेले का ते ऑफिसला. तर मानिनी म्हणते अगं हो तो केव्हाच गेला, आज लवकर जायचं होतं, काहीतरी मीटिंग आहे असं म्हणत होता, इतक्या लवकर गेला की त्याने डबाही नेलेला नाहीये. मी म्हटलं की तू जा बाबा मी सगळं करते आणि दुपारी डबा पाठवते.
आणि आज नंदिनी पण नाही आहे. मागच्या वेळेला आठवतं ना, पार्थ तसाच घाईघाईने डबा न घेता गेला होता, तेव्हा तिनेच खिचडी केली होती. अगं तूच नव्हता का नेलास डबा? तर काव्याला ऑफिसमध्ये ती डबा घेऊन गेलेली आठवते आणि ती मानिनीला म्हणते, काकू मी खिचडी केली तर चालेल? तर मानिनी म्हणते, हो चालेल ना, अजून तसे 2 तास आहेत. आपण गरम पाण्यात भिजवूया, साबुदाणा फुलेल. काव्या म्हणते, हो ना चालेल. तर मग आपण एक काम करूया, तुम्ही मला सांगा खिचडी कशी करायची ते. तसं मला माहिती आहे, पण पार्थना कशी आवडते ते तुम्ही मला सांगा. तुम्ही जसं जसं सांगाल तसं तसं मी करते, चालेल? तर वसवात्या तिला म्हणते, तू खिचडी करणार आहेस पार्थसाठी? तर काव्य लगेच म्हणते, हो काय हरकत आहे? तर वसवात्या लगेच म्हणते, हरकत कशाला काय असायची आहे? अगं पण तुला अभ्यास नाही आहे का? क्लासला नाही का जायचं? तर काव्या म्हणते, आत्याबाई काही काळजी करू नका, मी आजच्या काळातली मुलगी आहे, जी स्वयंपाक, घरातली कामं, अभ्यास या सगळ्या गोष्टी एकाच वेळी करू शकते. हुशार आहे मी. तर मानिनी तिला विचारते, खरंच करशील ना? तर काव्या म्हणते, काकू त्यात काय एवढं? श्रीखंड केलं, छोले केले, मग खिचडी किस खेत की मुली है. तर वसवात्या लगेच म्हणते, ए मुली तुला बरं वाटतंय ना? तू काय म्हणजे अचानक एवढा उत्साह कुठून आला तुझ्यात? तर काव्य म्हणते, आत्याबाई तुम्ही आणि तुमचे विनोद, हरकत काय आहे माझ्या उत्साहाला? तर मानिनी म्हणते, काव्य अगं आम्हाला ना सवय नाही आहे ना असं काही ऐकण्याची, की तू पार्थसाठी काहीतरी करतेस, त्यातून स्वयंपाकघरात काहीतरी करणार आहेस, म्हणून आम्हाला दोघींनाही आश्चर्य वाटते आणि म्हणून आम्ही अशा रिॲक्ट होतोय. तू वाईट वाटून घेऊ नकोस हां. तर काव्य म्हणते, काकू काहीही काय, मी काही वाईट वाटून घेत नाही आहे. खरं तर या सगळ्यावर तुमची ही रिॲक्शन ऑब्व्हियस आहे आणि आत्याबाईंची या सगळ्यावरची रिॲक्शन तर प्रेडिक्टेबलच होती माझ्यासाठी. अहो गंमत केली हो, लगेच काय चिडता एवढं? हसा जरा हसा. बरं अजून एक शॉक देऊ का तुम्हाला? तर वसवात्या लगेच विचारते, अजून एखादा शॉक आहे? काव्य लगेच म्हणते, मी फक्त ही खिचडी करणार नाही आहे, स्वतः पार्थसाठी ही खिचडी ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे. वसवात्या म्हणते, अरे देवा, मी खरंच नीट ऐकतेय ना मानिनी? कशाला एवढं सगळं करतीयेस? एक काम कर, तू ना क्लासला जा, ते महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी. अगं खिचडी बिचडी मी आणि मानिनी बघू. तर मानिनी लगेच म्हणते, ताई कशाला हो एवढं? ती म्हणतीये करायचं तिला तर करू दे ना. खरंच ती काव्याला म्हणते, आपण आधी साबुदाणा कसा भिजवायचा ते शिकूया, कारण ती महत्त्वाची पायरी आहे खिचडीमध्ये. तर वसवात्या म्हणते, काय पायऱ्या चढायच्या त्या चढा. इकडे वसवात्याला खरंच शॉक बसलेला असतो आणि ती किचनच्या बाहेर येऊन स्वतःशीच मनामध्ये विचार करत असते, काव्याला अचानक काय झालंय? तर असं वाटायला लागलंय ना की हिची खिचडी शिजेल, पण माझी खिचडी कच्चीच राहणार बहुतेक. आता जोपर्यंत ही आवरून बाहेर निघणार नाही तोपर्यंत मला काही हिच्या खोलीत जाता येणार नाही. मध्येच काय अक्कल सुचली काव्याला पार्थसाठी खिचडी करायला? ही मुलगी म्हणजे ना खरंच वैताग आहे. पार्थ आणि रम्या ऑफिसमध्ये असतात त्यावेळी रम्याला वसवात्याचा फोन येतो आणि ती तिला म्हणत असते, आपल्या घरामध्ये ना रोज काहीतरी नवीनच घडायला लागले. रम्याच्या जवळ पार्थ बसलेला असतो, त्यामुळे ती आवाज येत नसल्याचं नाटक करून तिथून थोडंसं लांब जाते आणि जाऊन म्हणते, हां बोल काय झालं? तर लगेच वसवात्या तिला म्हणते, अचानक काव्याला पार्थबद्दल एवढा उमाळा का आलाय काय माहीत? ती पार्थसाठी खिचडी करणार आहे माहिती आहे. रम्या म्हणते, काहीही काय मध्येच? तर वसवात्या म्हणते, तेच तर कळत नाही आहे ना रम्या, इतके दिवस ही काव्या त्या पार्थला खिसगंटीत सुद्धा धरत नव्हती ना धरत, आणि आता आज अचानक इतकी कशी काय बदलली कोणास ठाऊक. आणि ती फक्त पार्थसाठी खिचडीच करणार नाही आहे, डबा भरून ऑफिसमध्ये घेऊन सुद्धा येणार आहे माहिती आहे. रम्या म्हणत असते, अरे यार मध्येच काय होतं या काव्याला? आत्ता कुठे मला वाटत होतं की पार्थ माझ्या जवळ येईल, माझा होईल, मध्येच असं काहीतरी होतं. वसवात्या म्हणते, आता फक्त बोलत बसू नकोस, काहीतरी कर. काव्या डबा भरून काही पोचेल ऑफिसला. तर रम्या म्हणते, येऊ दे तिला आई, मी ना तिची खिचडी पार्थपर्यंत पोहोचूच देणार नाही, तिच्याने पार्थची भेटच होऊ देणार नाही बघ. तर वसवात्या म्हणते, तसंच कर, अगदी तसंच कर. पार्थ काव्याशी बोलत नाही आहे ना, या गोष्टीचा फायदा करून घे, कळलं? रम्या म्हणते, मी इथे काय करायचं ते बघते, पण तुला सांगितलेलं काम विसरू नकोस हां तू. काव्याची रूम नीट चेक कर. आणि ती फोन ठेवून देते. रम्या परत येऊन तिच्या जागेवर बसते तर पार्थ तिला विचारतो, काय म्हणाली वसवात्या? रम्या सांगते, काळजी वाटत होती तिला म्हणून फोन आला होता, पाऊस पडतोय ना बाहेर, तर म्हणाली जपून या. तिचं वयच आहे काळजी करायचं नाही का.
आपलं काय रे पार्थ, म्हणजे इतका छान पाऊस पडत असताना आपण तर मस्त फिरायला गेलं पाहिजे, पावसात भिजलं पाहिजे. चल ना, चल भिजायला जाऊ. पार्थ म्हणतो मी कधी भिजतो का रम्या? तर रम्या म्हणते तू कधी भिजत नाहीस पावसात, पण प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच ना पार्थ. पार्थ अरे तू एकदा डोळे बंद करून हात उंचावून कुठलीही फिकीर न करता चिंब पावसात भिजून तरी बघ, तुला खूप छान वाटेल. पार्थ म्हणत असतो नाही नको. तर रम्या लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला म्हणते मग आपण दोघे मिळून भिजूयात ना. म्हणजे पावसात भिजल्यानंतर अशी गरम गरम भजी खाण्याची मजाच खूप वेगळी आहे पार्थ. चल ना जाऊ चल. पार्थ म्हणत असतो मला खूप कामं आहेत, प्लीज लिव्ह मी अलोन. मी म्हणते ओके, तुला पावसात भिजायचं नाही आहे ना, नो प्रॉब्लेम. ॲटलिस्ट अर्धा पाऊण तास काढून माझ्याबरोबर लंचला तरी चल. हे बघ आता तरी नाही म्हणू नकोस प्लीज पार्थ, प्लीज माझ्यासाठी एकदा हो म्हण, प्लीज प्लीज प्लीज. तर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे. पार्थ रम्याला म्हणतो तुझं झालं की माझ्या केबिनमध्ये ये, मी तुला तिथेच भेटतो. आणि पार्थ त्याच्या केबिनमध्ये जातो. तर रम्या मनातल्या मनात विचार करते व्या पार्थसाठी खिचडी घेऊन तू येशील खरी, पण तुला केबिन रिकामीच बघायला मिळेल. आणि तू जेव्हा इथे असशील ना तेव्हा आई तिथे तुझ्या रूममध्ये शिरून तुझं सिक्रेट शोधत असेल. आज आम्हाला नक्कीच कळेल तुमच्यात नेमकं काय सुरू आहे ते. इकडे घरी वसवात त्या लपून काव्याच्या रूममध्ये जात असते. त्यावेळी तिथे कल्पना असते. तर ती तिला विचारते तू इथे काय करतेयस? तर कल्पना म्हणते आज साफसफाईचा दिवस आहे ना, मग ही रूम आवरून तुमच्याच रूममध्ये येणार होते, पण तुम्ही इथे काय करताय? तर वसवात्या तिच्यावर चिडतच म्हणते तुला कशा लागत नसत्या उचापात्या, काम कर तुझं तुझं. असं म्हणून वसवात्या जरा बाजूला येते आणि स्वतःशीच म्हणत असते अरे देवा, सतत कोणी ना कोणी आडवं येतंय. ही कल्पना आणि तिथे ती काव्या. आता म्हणे खिचडी शिकते, असं कसं होणार तुझं? किचनमध्ये काव्या पार्थसाठी खिचडी बनवत असते आणि मानिनी तिला गाईड करत असते. त्या मानिनी काव्याला म्हणते आज माझ्या मदतीने करतीयेस, कदाचित उद्या स्वतःची स्वतः करशील आणि माझ्या नकळत पार्थसाठी डबासुद्धा घेऊन जाशील. आणि ती काव्याला म्हणते एक विचारू तुला, तू हे सगळं जे करतीयेस मला खूप आनंद झाला आहे. म्हणजे माझी सून माझ्या लेकासाठी काहीतरी करतीये, आईला आनंद होणारच. पण तरी मनात एक प्रश्न आहे, विचारला तर खरं खरं उत्तर देशील? प्रेमात पडली आहेस पार्थच्या? काव्याला मात्र यावर काय उत्तर द्यावं ते काही सुचत नसतं आणि आजचा भाग इथेच संपतो. 13 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मिस्टर आणि मिसेस महाजन आनंद निवासला भेट देण्यासाठी आलेले असतात. त्यावेळी ते नंदिनीला म्हणत असतात तुम्ही जी कागदावर योजना मांडली आहे ती तुम्हाला जमणार आहे का? तेवढ्याच जीवा तेथे येतो आणि तो म्हणतो स्टाफ छोटा आहे पण नंदिनी मॅडम खूप मोठ्या आहेत सर. घरी काव्या मानिनीला म्हणत असते खूप चांगला आहे तुमचा मुलगा, गेला 1 महिना माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झाला आहे. आता माझ्याकडनं अशा काही गोष्टी घडल्या पाहिजेत ज्याच्यातून त्यांना आनंद मिळेल. काव्या पार्थसाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन आलेली असते आणि ती त्याच्या केबिनचा डोअर वाजवते. त्यावेळी पार्थला असं वाटतं की रम्या असेल, तर तो म्हणतो ये रम्या. तर काव्या आतमध्ये येते. तुम्हाला काय वाटतं, काव्याने आणलेली खिचडी पार्थ खाईल का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.